सर्वप्रथम महाराष्ट्र विधान परिषदच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीला प्राथमिक पत्रकार मीटिंगला सर्व पत्रकार बांधवांना मी स्वागत करतो। थोडक्यात मी सर्व माहिती देतो, त्यानंतर आपल्याला काही शंका असेल तर आपण विचारू शकतो। सर्वप्रथम हा निवडणूक अगोदर 2016 मध्ये झाला होता। 2016च्या निवडणूकचं टर्म 2022 मध्ये संपलं होतं। 22च्या नंतर आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक नाही झाल्यामुळे आपल्याला हा निवडणूक घेता आला नव्हता। आता सर्वांना माहिती आहे की महानगरपालिका असो, नगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, सगळ्या निवडणूक झालेली आहे। त्यामुळे आता हा आपल्याला निवडणूक आपल्याला घेता येते। आता थोडक्यात आपल्याला म्हणजे टाइम टेबल आपल्याला सर्वांना सांगतो। सर्वप्रथम नोटिफिकेशन जाहीर होण्याची तारीख आहे 25 मे 2026 मध्ये नोटिफिकेशन याचं जाहीर आम्ही करणार आहे। त्या दिवशीपासून 1 जून 2026 पर्यंत नॉमिनेशन दाखल करता येईल। त्यानंतर 2 जून 2026 मध्ये नॉमिनेशनचा स्क्रुटनी होईल। त्यानंतर 4 जून 2026 पर्यंत विथड्रॉ करता येईल। त्यानंतर मतदान करण्याची तारीख होणार 18 जून 2026 आणि 22 जून 2026 मध्ये याच्या मतमोजणी होईल। त्यानंतर 25 जून 2026 पर्यंत सगळं मतदान प्रक्रिया आपल्याला पूर्ण करायची आहे। त्यानंतर याच्या रिटर्निंग ऑफिसर मी स्वतः डिस्ट्रिक्ट कलेक्टर असणार आहे। त्यानंतर असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर RDC साहेब असणार आहेत। मतदार यादीमध्ये टोटल एकूण 616 लोक आहेत। याचं वर्गीकरण मी सर्वांना सांगतो। जिल्हा परिषद मध्ये 68 निवडून आलेले सदस्य 68 आणि पंचायत समिती सभापती 11 असं 79 आहेत। त्यानंतर सोलापूर महानगरपालिकामध्ये निवडून आलेले सदस्य 102 आणि स्वीकृत सदस्य 9 असे 111 आहेत। त्यानंतर नगर परिषद आणि नगरपंचायत 17 नगर परिषद आणि नगरपंचायत मध्ये निवडून आलेले सदस्य 374 आणि स्वीकृत सदस्य 40 आणि नगराध्यक्ष 12 असं 426 आहे। असं एकूण 616 लोक याच्या मतदार यादी असणार आहेत। त्यानंतर 18 मे 2026 पासून आजच आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे। त्या गतीने आणि त्या इतकी स्ट्रॉंगली आम्ही लोकसभा आणि विधानसभा इलेक्शनला आपण काटकोरपणे पालन केलं होतं। त्याच पद्धतीने ह्या इलेक्शनला सुद्धा मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आणि आदर्श आचारसंहिता याच्यामध्ये अंमलबजावणी करावं लागणार आहे। याच्यामध्ये जे काही मीटिंगमध्ये खर्चाबाबत चर्चा होईल, ज्या काही मीटिंगमध्ये फंड्स बाबत चर्चा होईल, तो काही घेता येत नाही। DPDC आपल्याला काही घेता येत नाहीये। त्यानंतर ज्या मीटिंगमध्ये पॉलिसी डिसिजन्स होईल त्या मीटिंग सुद्धा आपल्याला ह्या कालावधीमध्ये घेता येत नाहीये। बाकी जे काही म्हणजे MCC मध्ये जे काही लागू आहे तो आहे, त्या डिटेल आपण मागच्या 2 मीटिंग मध्ये आपल्याला सांगितलेली आहेत। याच्यामध्ये 2 ड्राय डे असणार ह्या कालावधीमध्ये। एक त्या दिवशी मतदान होणार आहे त्या दिवशी ड्राय डे असणार, त्या दिवशी काउंटिंग होणार आहे, मतमोजणी होणार आहे, त्या दिवशी सुद्धा ड्राय डे असणार आहे। प्रत्येक तालुक्याला आम्ही तीन टीम फॉर्म केलेली आहेत। एक FST, SST आणि VST 3 टीमच्या ऑर्डर सुद्धा आमच्याकडून झालेली आहेत। नॉमिनेशन स्वीकारण्याचे ठिकाण माझा चॅम्बर असणार, कलेक्टर चॅम्बर असणार आणि नॉमिनेशन स्वीकारण्याची तारीख 25 मे पासून 1 जून पर्यंत असणार आहे। याच्यामध्ये फक्त पब्लिक हॉलिडेज वगळून 25 मे पासून 1 जून पर्यंत नॉमिनेशन स्वीकारण्यात येईल। म्हणजे 25 तारीख, 26 तारीख, 27 तारीख, 29, 30 आणि 1 जून असं आपल्याला मतदान स्वीकारण्याची तारीख आहे। आमच्या गॅझेट प्रमाणे 28 तारीखला ईद आहे, पण लोकांच्या असं माहिती भेटत आहे की तो 27 तारीखला शिफ्ट होणार आहे। पण आजच्या परिस्थितीमध्ये 28 तारीख ईद मध्ये आम्ही इथे नॉमिनेशन स्वीकारणार नाहीये। तो 27 तारीखला झाला तेव्हा आपल्याला चेंज होईल, तेव्हा मी आपल्याला कळवतो। आणि नॉमिनेशन स्वीकारण्याचा वेळ असणार सकाळी 11 वाजतापासून संध्याकाळी 3 वाजतापर्यंत। नॉमिनेशन फी 100 रुपयाची आहे प्रति फॉर्म आणि डेपॉझिट आहे 10,000 रुपये ओपन कॅटेगरीसाठी आणि SC ST कॅटेगरीसाठी 5,000 रुपये। आणि मतदान केंद्र आम्ही 6 तयार केलेली आहेत। प्रत्येक SDM ऑफिस म्हणजे प्रांत ऑफिस मतदान केंद्र असणार आहेत आणि केंद्र अध्यक्ष स्वतः तहसीलदार असणार आहेत। आणि मतमोजणीची तारीख मी तुम्हाला डेट ऑफ पोल करण्याची तारीख तर मी तुम्हाला सांगितलं 18 जून आणि वेळ आहेत, मतदान करण्याचे वेळ आहेत सकाळी 8 वाजतापासून संध्याकाळी 4 वाजतापर्यंत। आणि मतमोजणी करण्याच्या ठिकाण आम्ही टेंटेटिव्हली असं प्रपोज केलेली आहे की आमचं नियोजन भवन असणार आहे, कलेक्टर ऑफिस मध्ये असणारे नियोजन भवन असणार आहे। या व्यतिरिक्त 2-3 विषय मी सर्वांना सांगायचे जनरल सूचना। मी अगोदर सांगितल्याप्रमाणे ज्या गतीने इतकी स्ट्रिक्टली आम्ही आदर्श आचारसंहिता आम्ही मागच्या लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक मध्ये आम्ही काटकोरपणे पालन केलं होतं,
त्याच पद्धतीने आपल्याला हा निवडणुकीला सुद्धा MCC लागू आहेत, आचारसंहिता लागू आहेत. त्याच्यामध्ये एकही अट शिथिल केलेल्या नाहीये. ठीक आहे, तो विषय क्रमांक 1. विषय क्रमांक 2, याच्यामध्ये सर्वांना माहिती असेल की विधान परिषदच्या निवडणूक पूर्ण प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन आहे. त्याच्यामध्ये पसंती क्रमांक आपल्याला द्यावा लागणार आहे. त्यामुळे EVM मशीन्स आम्ही वापरणार नाहीये. तो दुसरा विषय आहे. आणि तिसरा विषय, आज संध्याकाळीपर्यंत अजून 2 विषय आहेत. एक, याच्यामध्ये स्वीकृत सदस्य आहेत आमच्या महानगरपालिकामध्ये 9 आणि नगर परिषद आणि नगरपंचायतमध्ये 40 असे 49 स्वीकृत सदस्य आहेत. त्यांना वोटिंग राईट्स आहे किंवा नाही, तो आम्ही शासनाला मार्गदर्शन मागवलेली आहे. त्या मार्गदर्शन आल्यानंतर मतदार यादी फायनलाइज करण्यात येईल. मतदान यादी फायनलाइज झाल्यानंतर आम्ही आमच्या 10 राजकीय पक्ष आहेत, सगळ्यांना आम्ही एक कॉपी देणार आहोत. या व्यतिरिक्त तहसील कार्यालय, BDO ऑफिस, त्यानंतर नगरपालिकाचं CO ऑफिस, महानगरपालिका, त्यानंतर RO चॅम्बर म्हणजे माझा चॅम्बरच्या बाहेर आणि जिल्हा परिषद, हे सगळ्या ठिकाणी आम्ही पब्लिश करणार आहे. ठीक आहे, असं आमचं नियोजन आहे. मतदानाचा अधिकार नाही आहे, अजून फायनल नाही म्हणतात. हा, आता आम्ही पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन मागवलेले आहेत. आम्ही सुद्धा आता मार्गदर्शन मागवणार. तुम्ही मतदानाची संख्या जाहीर केली तर स्वीकृत पकडले. हा, मी स्वीकृत पकडून तुम्हाला सांगितलेली आहे. पण मी तुम्हाला RO हँडबुक मध्ये असं लिहिलेलं आहे की मी तुम्हाला अंग्रेजीमध्ये वाचून दाखवतो. द फॅसिलिटी ऑफ बीइंग एनरोल्ड इन इलेक्टोरल रोल्स अँड वोटिंग इन इलेक्शन्स एक्सटेंडेड टू एक्स ऑफिशियो अँड नॉमिनेटेड मेंबर्स इज सब्जेक्ट टू द कंडिशन्स प्रोव्हाइडेड इन द स्टेट लॉस. तर आम्ही मार्गदर्शन मागवलेली आहेत, आल्यानंतर कन्फर्म होईल. मतदान अधिकार आहे असं माहिती मिळते. वरिष्ठ अधिकाऱ्यांना मतदानाचा अधिकार आहे असं म्हणतात. येस येस येस, म्हणजे आज संध्याकाळीपर्यंत येईल या उद्या सकाळीपर्यंत येईल. आल्यानंतर मी आपल्याला कळवू. निवडणुकीत नाही, आता डिटेल माहिती येईल, कारण हे 2016 नंतर इलेक्शन झाले नाही, त्याच्या माहिती आता येतील. कारण का ह्या विधानसभेच्या या निवडणुकीत मतदानाच्या घोडेबाजार मोठ्या प्रमाणात होते, त्याच्यावर तुम्ही आचारसंहितेचं नियम म्हणून कसं कंट्रोलिंग? येस, आचारसंहिता तर मी अगोदर सांगितलेले आहे. तो खूप काटकोरपणे आपल्याला पालन करावं लागेल. आम्ही FST, SST आणि VSTची टीम तर आम्ही केलेली आहेत. या व्यतिरिक्त आम्ही आज कमिशनर सर आणि SP सरांच्या सुद्धा आम्ही मीटिंग घेणार आहोत. एक्साईजच्या SP मॅडमच्या सुद्धा आम्ही मीटिंग घेणार आहोत. त्या गतीने आणि तितकी स्ट्रॉंगला आम्ही पालन केलं होतं, त्याच पद्धतीनं आपल्याला या निवडणुकीला सुद्धा पालन करावं लागेल. सर, आचारसंहिता सुरू होऊन 24 तास होऊन गेलेत. अजूनही सोलापूर शहरामध्ये राजकीय नेत्यांचे बोर्ड आहेत, डिजिटल बोर्ड आहे. आम्ही कालच पत्र दिलेली आहेत. आज संध्याकाळीपर्यंत पूर्ण काढायचे नियोजन आहे. आणि सर, उमेदवारी अर्ज भरताना काय निकष आहे त्यामध्ये? तो कोण असावा किंवा त्यासोबत किती जणांचं सूचक अनुमोदक असावे? उमेदवार हा महाराष्ट्र राज्यातला कोणताही मतदार असू शकतो ज्याचं मतदार यादीमध्ये नाव आहे. आणि जे सूचक आहेत ते मात्र या मतदार यादीत जे नाव आहे इथल्या आपले हे जे 616 आपण आता टोटल वोटर्स आपण हे केले, त्या 616 मधले 10 सूचक पाहिजेत आपल्याला. सर, प्रशासकीय बैठका होतील का सर आचारसंहितेमध्ये? प्रशासकीय मिटिंग असेल, लोकल बॉडीच्या रुटीन जरी बैठक असतील तरी त्या विदाउट परमिशन ऑफ डिस्ट्रिक्ट कलेक्टर त्या होणार नाही. त्यामध्ये पॉलिसी डिसिजन घेतले जातील किंवा खर्चासंदर्भात ते होईल, त्या मीटिंग होणार नाही. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे ज्या मीटिंगमध्ये खर्चा संदर्भात डिस्कशन होईल, पॉलिसी डिसिजन्स होईल, त्या मीटिंग घेता येत नाहीये. या व्यतिरिक्त जनरल काही मीटिंग त्यांना घ्यायचं असेल तर आम्हाला तरी लिहावं लागेल आणि जिल्हाधिकारीच्या परवानगी घेऊनच त्यांना मीटिंग आयोजन. सर, आता 22 मेला गुंतवणूक परिषद आपली सोलापूरची आहे, ती होईल का नाही सर?